धन्यवाद. जाऊया मैदानाच्या दिशेनं. स्पर्धा आपण पाहत आहोत. स्वर्गीय हरेश तांडेल यांना स्मरून बालई चषक इथपर्यंत पोहोचल ना. अरे इथं पोहोचल ना. अरे भावा इथं पोहोचल ना. गेम ऑन. पहिला चेंडू व्हाईट बॉल स्वेर मारा. स्वेर मारणे सुरुवात केली जाते. अतिरिक्त धावसंख्या. यावेळेचा बॉल टॅपिंग क्रिकेट. चेंडू थेट चाललाय एका टप्प्यानं चौकारा करिता 4 धावा. कोंबड्यानं बांग दिली. पहाटेची वेल. याही वेळेस कुकुडुकू 4 धावा. याही वेळचा बॉल डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. सांगते काय लागत नाही रे बरोबर. यावेळचा बॉल व्हाईट बॉल स्वेर मारा. डॉट बॉल पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित. सिंगल प्राप्त करण्याचा प्रयत्न अगदी फेटलला जातोय. यावेळचा बॉल मागील दिशेला. क्षेत्ररक्षक उपस्थित. क्या बात आहे. ओहो यावेळ मात्र आतमध्ये चेंडू आलाय. चेंडू थेट एस्टॅनचा वेध घेणारा सांगत यावं. सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्या. पहाटेची वेळ आहे. नवीन गोलंदाज वापरण्यात आले. अगदी आपण पाहतोय उरण टेनिस क्रिकेट ऑफ ब्रँड ध्रुवित म्हात्रे. ध्रुवित भाई चला जास्त वेळ घेऊ नका. नको केलंस.
हा आवाज ऐकूनच हिमांशू माले यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य येतोय. तर उद्या हा प्रत्यक्ष आवाज ऐकल्यानंतर किती हास्याचे फवारे इथं फुटले जातील त्यामध्ये तील मात्र शंका नाही. वाईट बॉल याही वेळेस हो त्या बात आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण. कुमार चांगले क्षेत्ररक्षण करतायत. पंचांचा इशारा आहे, नो बॉल. वाईट बॉल. निर्धाव चेंडू डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ झालाय. ओव्हर नंबर 2 आपण पाहतोय. याही वेळेस चांगली फटकेबाजी. क्या बात आहे, सुपर बॅटिंग. वारंवार ऍक्शन रिप्ले. शॉट ऑफ संगीत. चार धावा येताना आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवर ताकदवार स्ट्रोक. ओहो, यावेळी घडलंय काय. आपण पाहत आहोत. काबाते चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल. शेवटचं षटक आपण पाहत आहोत. लेग बायच्या रूपानं 4 धावा चौकार. बाकी असेल आणि 37 धावा धाव. यावेळचा बॉल डॉट बॉल. निर्धाव चेंडू. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आणि नक्कीच इथून मात्र सिंगल धाव आपण प्राप्त करूया. आणि धावसंख्या जाऊन पोहोचल्यात 38 आणि 39 धावे. Ladies and gentlemen, are you ready? His
बार उठाया, इस बार सीधा खेल दिया है, खुलातला होता, रनर मध्ये आलाय, अखूट टप्प्याचा बॉल, आ रा 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 खतरनाक. स्वर्गीय हरीश तांडेल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बालई चषक 2026 एक देखणं आयोजन. कृतीला उंचाला देत बालई ट्रॉफीचा हा देखणा थरार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. हरीश तांडेल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बालई चषक 2026 एक देखणं आयोजन 3 रात्रीमध्ये आपल्याला बालईच्या चकचकीत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवरांच्या मंत्र्यांनी उद्घाटन सोहळा संपन्न झाला. अभिमानाची, स्वाभिमानाची आणि पुरणमधील एक बलयांकित स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येतोय. या स्पर्धेदरम्यान येणाऱ्या सर्व मान्यवरांचं, पाहुण्यांचं, खेळाडूंचं आणि सर्व क्रीडा रसिकांचा मी करतोय सहर्ष अभिनंदन. स्वर्गीय हरीश तांडे स्मृती चषक हो अलग, बालई चषक आयोजन हो केलंय लय कडक. स्वर्गीय हरीश तांडे स्मृती चषक हो अलग, बालई चषक आयोजन हो केलंय लय कडक. टीम गणेश कृपा बालई आहे साऱ्यात लय फेमस, टीम गणेश कृपा बालई आहे साऱ्यात लय फेमस. 39 सलामीचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, फक्त दिशा देण्याचं कार्य केलं. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटची एज घेतली, चेंडू गेलाय डीप थर्डमॅनच्या बाहेर, चौकार. 4 धावेनिशी धावांना या ठिकाणी केली आहे सुरुवात. करंजा विपक्ष बोरीच्या 2 संघादरम्यान होणारी लढत आपण या ठिकाणी पाहतोय. 17 बॉलमध्ये 35 धावांची गरज असेल. हा पुढचा बॉल चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय, सन्मान दिलाय, कुठल्याही पद्धतीने रिस्क घेतलं नाहीये, दिशा देण्याचं काम केलंय. डॉट बॉल, नेक्स्ट बॉल. ओ चांगला बॉल, फसवलाय खेळाडूला, वेगानं बीट केलंय. ही गरज आहे गोलंदाजीतून, कारण आपण पहिल्या डावामध्ये इतक्या मोठ्या धावा केल्या नव्हत्या. 15 बॉलमध्ये अजूनही 35 धावांचं समीकरण या ठिकाणी शिल्लक असणार आहे आणि कुठेतरी डॉट बॉल फॅक्टर, विकेट फॅक्टर करंजा संघाला कमबॅक करून देईल. चांगला बॉल, अपील केलं जात आहे, लाऊडली अपील, पंचांवर परिणाम नाहीये. इथून आपण पंच या ठिकाणी डिसिजन पेंडिंग आहे मला वाटतंय, नॉट आउट. पंचाने क्लिअर केलंय. बॉल कदाचित शरीराला घासून विकेट किपरच्या हातामध्ये गेला असावा. संकुचित मनानं प्रत्येक खेळाडूनं या ठिकाणी पाहिलं, पण पंचांचा डिसिजन हा लास्ट डिसिजन मानला जातो. डॉट बॉल, पुढचा बॉल. यावेळेस देखील पंचांचा इशारा आलाय, वाईट बॉल. 14 चेंडूमध्ये 34 धावांची गरज या ठिकाणी असणार आहे. थोडीशी चर्चा या ठिकाणी केली आहे, बॅट बदलली गेली आहे. 14 बॉल 34 धावांचं समीकरण. ओ शरीराचा भेद घेणारा बॉल, डायरेक्ट हिट आलाय का, इथे अपील केलं जाईल. काय घडलंय पंच ठरवतील. येस, कंट्रोल रूमच्या दिशेने जाऊया, आपण पाहूया
खेळ चॅनलच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या या कोंदणामध्ये कॅमेरामध्ये काय टिपलंय, खेळाडू सुरक्षित आहे की नाही, या की खेळाडूला बाद ठरवला जाईल. येस, इथून आपण पाहू शकतोय. फलंदाजाच्या विकेटवर असणारी ही टांगती तलवार कंट्रोल रूम मधून आपण या ठिकाणी चेक करूयात. तिसरे पंच या ठिकाणी नक्की पाहणी करतील. येस, इथून या अँगलनं बरोबर आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होईल की खेळाडू सुरक्षित आहे की मग बाद असेल. येस, विकेट डाऊन. पहिली विकेट या ठिकाणी पडली आहे 5 या धावांवर. पहिला खेळाडू या ठिकाणी बाद झाला, ज्यानं 0 बॉल फेस केले. धावी आली नाही, परंतु रनआउट मात्र व्हावं लागलं. विकेट क्रमांक 1. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. भूरी संघ, आपले खेळाडूंची नावं माहिती नाहीत प्लीज. चांगला बॉल आहे, खोलवर टप्पा बुंद्यामध्ये टाकलाय. पहिलं षटक या ठिकाणी संपलं जाईल. टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी केली आहे. 12 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे अजूनही शिल्लक. 5 धावांवर मात्र एक विकेट या ठिकाणी टिपली गेली. पहिल्या बॉलवर चौकार आला होता आणि तदनंतर 5 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केली या गोलंदाजानं. राहिली 12 बॉल मध्ये 34 धावांचं हे गणित या ठिकाणी सोडवावं लागेल. बोरी संघाकडे जर आपण पाहिलं तर कल्पेश खाडे, एकमात्र आशेचं किरण आहे. त्याच्या साथीला असणारा किशोर देखील आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला. कल्पेशनं मागच्या सामन्यामध्ये देखील जबरदस्त फलंदाजी केली होती. त्याच्यावर फार मोठी जबाबदारी राहील. गोलंदाज आपण पाहतोय अक्षय. 12-34 आणि या 12-34च्या खेळामध्ये बोरी की करंजा, करंजा की बोरी, कोण जिंकेल कोण हारेल. ओ, शरीराचा वेध घेणारा बॉल. इथून मात्र अक्रॉस द लाईन येऊन डोफा टेकून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. 11 बॉल 34 धावांची गरज आहे. आणखी यावेळेस लेग साइडला पिच केलंय. व्हाईट बॉल आलाय. दिशा अनियंत्रित गोलंदाजाची आपल्याला या चेंडूवर बघायला मिळाली. 11 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 33 धावा. बघा, मगाशी 12 बॉल मध्ये 32 धावांचं समीकरण अगदी सोप्या पेपर प्रमाणे सोडून टाकलं. हे गणित सुटेल का? ओ, यावेळेस काय घडलंय? पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेमध्ये आलेत. वाईट घोषित केलं जाईल. पुढचा बॉल. बॅटला बॉल ब्रश झालाय. फील्ड पोझिशनवर मात्र अथक परिश्रम प्रयत्न केले गेले, पण सरते शेवटी चेंडू मात्र जिंकलाय. 4 धावा या ठिकाणी मिळतील. 10 बॉल मध्ये 28 धावांचं गणित या ठिकाणी शिल्लक आहे. ओ, दांडी गोल, इनसाइड एज. एक फार मोठी विकेट या ठिकाणी गळायला लागली आहे. कल्पेशला मात्र माघारी परतावं लागलंय. आता मात्र मॅच थोडासा उघड होईल, कारण संघाची प्रमुख विकेट या ठिकाणी डाऊन झाली आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तेजन.
9 बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे. म्हणजे कमीत कमी तुम्हाला प्रत्येक चेंडू मागे आता चौकार या ठिकाणी मारावा लागेल. हो, वेडा वाकडा फटका, परंतु देऊन गेलाय 4 धावा. 4 धावेनिशी धावसंख्या पुढे जाईल. 15 धावा धावपलकावर आल्यात. 8 बॉल 24, 8 चेंडू 24 धावांची गरज आहे. चपल झाला खेळाडू, चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. पहा, मॅच संपलेली नाहीये अजून. मॅच रंगात येऊ शकते. या शेवटच्या बॉलवर जर चौकार आला ना तर मॅच फिरू शकते, कारण 7 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. शेवटच्या बॉलवर जर चौकार आला तर मग 6 बॉल मध्ये 16चं समीकरण राहील आणि कदाचित ते समीकरण बऱ्याचदा या प्रतियोगितेमध्ये आजच्या दिवसामध्ये सोडवलं गेलंय. विकेट किपरच्या हातातून आज जास्त प्रमाणामध्ये चुका होताना आपण पाहिल्यात. 7 बॉल 20 धावांची गरज आहे. या मॅच मधला निर्णायक बॉल असणार आहे. मॅचचं चित्र स्पष्ट करणारा बॉल. काय घडेल? ओ, चांगला टप्पा, चांगली लाईन, चांगली लेंथ. डॉट बॉल. 6 बॉल 20 धावांची गरज आहे. 6 बॉल मध्ये कमीत कमी 5 चौकार तुम्हाला मारावे लागतील. चला, टीम मीटिंग करू नका बंटी, टीम मीटिंग करू नका. चला पटापट निर्णय घ्या. सहा बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. गोलंदाज झालाय बंटी. स्ट्राईक एंडला आपण पाहू किशोर आहे. नॉन स्ट्राईक एंडला तेजन. 5 चांगले गॅप शोधले तर मॅच आपल्या हातात येईल. पण जेवढं बोलायला सोपं आहे तेवढं कठीण. पहिला बॉल. ओ, दांडी गुल. वेगाने टाकलाय बॉल. जबरदस्त फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. फलंदाज चप्पल झाला, पण बॅट फिरण्या अगोदरच बॉल मात्र निघून गेला स्टंपवर. नवीन खेळाडू आलाय. चला, बोरी संघाचा कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. चला, ओमसाई बोरी संघाचा कॅप्टन टॉस साठी येऊन थांबा. इथे तिसरा पंच या ठिकाणी परत एकदा लावलाय. नो बॉल चेक केलं जाईल. नो बॉल. बरोबर लाईनवर बॉल पडलाय. टफ डिसिजन होता आणि पंचांनी चांगला निर्णय या ठिकाणी घेतलाय, कारण फार महत्वाचा मॅच आहे. इथून एक चूक देखील महागडी ठरू शकते. नो बॉल मिळालाय. 5 चेंडू 19 धावांची गरज आहे. टॅप केले बॉलला. चेंडू चालय सीमारेषेच्या बाहेर. हा आलाय. चौकार.
गतिविधी वाढल्यात, घडामोडी वाढल्यात. आपण पाहतोय मॅच अजून पाड जरी करंजा संघाचं या ठिकाणी जड असलं तरी मॅच कधी कुठेही फिरू शकते. चांगला बॉल आलाय. आता मात्र मॅच जवळजवळ आपल्या हातामध्ये मुठीमध्ये कैद केलाय. संपली इथं मॅच. बरोबर या मॅचवर करंजा संघानं मोहर उमटवली आहे. चांगला खेळ राहिला आजच्या रात्रीमध्ये. चला बोरी संघाचा कॅप्टन प्लीज आपण वरती येऊन थांबायचं आहे लगेच. यावेळेस अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. नो बॉल पण टाकला ना.